मी जयप्रकाश शिवाजी कट्टे पाटील, सरपंच ग्रामपंचायत गोंदवली बुद्रुक। सर्व सभासदांना आवाहन करतो की श्री तीर्थक्षेत्र विकास पॅनल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पॅनलमध्ये सर्व उमेदवार तरुण सुशिक्षित आहेत, सर्व जनतेमध्ये मिसळणारे आहेत, प्रश्न सोडवणारे उमेदवार आहेत आणि भावांचे हात बळकट करण्यासाठी हा आम्ही चौघांनी, काय जणांचं म्हणणं असेल ते चौघांनी पॅनल टाकलाय, तर चौघाचा पॅनल नसून हा सर्व सभासदांचा पॅनल आहे। हे सर्व सभासदांनी लक्षात घ्यावं। विरोधक काही तुम्हाला बोलत असतील पण असं होणार नाही, ह्यातले सर्व सभासद असतील, आपलं म्हणजे नेते असतील, उमेदवार असतील, हे सर्व माणसात मिसळणारे उमेदवार आहेत। आम्ही जे काय भाऊंच्या नेतृत्वाखाली जे काय गावामध्ये विकासाची कामं करत असतोय किंवा जे काय प्रश्न सोडवत असतोय, हे सर्व आम्ही माणसात मिसळून, जनतेत मिसळून काम करत असतोय। तरी माझं सर्व सभासदांना आव्हान आहे की आपण कुठल्याही गोष्टीला बोलतापाला बळी न पडता, भाऊनी एवढे विकास केलेले आहेत, अजून विकासाची कामं चालू आहेत आणि करत राहणार आहेत। ते अजून 4 वर्ष ग्रामविकास मंत्री आहेत, तरी सर्व सभासदांनी कुठल्याही भूलतापाला बळी न पडता कपाशी चिन्हाला मतदान करून सर्व 13चे 13 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावं। मी 5 वर्षाच्या पाठीमागं की विकास सेवा सोसायटी बिनविरोध झालेली आहे आणि आम्ही मंडळींना 4 शिटा दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे 9 शिटा, अशी 13ची बॉडी होती आणि 13ची बॉडी असताना त्यांनी ती म्हणणं देताना काय म्हटले की 1.5 वर्ष कमी असताना इलेक्शन का लागलं, तर बॉडीच तुमची होती आणि तुम्ही जर लोकांना सांगितलं असेल तर ते बरोबर नाही। तर ज्या तुमची जी मंडळी होती त्या प्रत्येकाला 1-1 वर्ष किंवा 6-6 महिने प्रत्येकाला चान्स, चेअरमन, उपचेअरमन असा चान्स द्यायचा होता। एका तुमच्यातल्या चेअरमन केल्यानंतर त्यानं अजिबातच राजीनामा देण्याचा विरोध केला आणि मग त्यांना थांबवायचं काम तुमचंच होतं आणि तुम्ही म्हणताय की कसं काय बरकत झाली की आम्हालाच माहिती नाही, तर बॉडीज तुमची, तर बाकीच्या गावाला सांगून काय उपयोग आहे। मी अभिजित कट्टे, माजी चेअरमन। सोसायटी बिनविरोध झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जागा खरेदी करून 13 संचालक आणि सभासद मिळून जागा खरेदी करून संस्थेची इमारत 70 वर्षात जी झाली नव्हती ती 70 वर्षातली इमारत आम्ही आता पूर्ण केली आणि गावात बघण्यासारखी इमारत आम्ही गावासाठी, सभासदांसाठी उभी केली। मान तालुक्यात प्रथम पुरस्काराचं आमचा सन्मान झाला। आम्हाला तिथं 100% सोसायटी झाली, सोसायटीचं काम चांगलं आहे त्यामुळं आम्हाला पुरस्कार मिळाला, तिथं गौरवण्यात आलं सातारला आणि 1 नंबरचा पुरस्कार मान तालुक्यात आम्हाला भेटला। आमचं काम चांगलं, आम्हाला कार्यकाल कमी भेटला तरी आम्ही काम करून दाखवलं। जे 70 वर्षात झालं नव्हतं ते म्हणजे काम आम्ही करून दाखवलं। माजी चेअरमन विकास सेवा सोसायटी गोंदवली बुद्रुक। गावानं आम्हाला बिनविरोध दिलं, त्या धर्तीवरती आम्ही एक चांगलं काम करायचा प्रयत्न केला। एक तर सेटरीजवरनं आम्ही फ्री झाडं आणून लोकांना दिलेले आहेत, शेतकऱ्यांना दिलेले आहेत। असे अनेक प्रोग्राम, जरी कालावधी कमी असला तरी विकासाभिमुख काम आम्ही केलेलं आहे। त्यामुळं ह्याच पॅनलला मत द्या असं मी विनंती करेन। आत्ताचं जे पॅनल आहे हे नामदार जयकुमार गोरे भाऊंच्या नेतृत्वाखाली हा पॅनल उभा आहे। या पॅनलमध्ये 13चे 13 उमेदवार, काही तरुण तडफदार उमेदवार आहेत, अभ्यासू आहेत, हुशार आहेत आणि हे पॅनल भाऊंच्या नेतृत्वाखाली असल्यामुळं भाऊ ह्या राज्याचे मंत्री आहेत। अनेक वेळेला ह्या सोसायटीचा उपयोग होणार आहे, भाऊ मदत करणार आहेत ह्या सोसायटीला। मागच्या 2-3 दिवसामध्ये काही लोकांनी बाईट दिल्या होत्या, त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की 500 सभासद कमी करण्यात आलेत, परंतु ते सभासद का कमी करण्यात आलेत याच्याबद्दलचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं नाही। तर 500 सभासद जे अक्रियाशील, म्हणजे त्यांचा संस्थेमध्ये कोणत्याही पद्धतीचा 100 रुपयाच्या पुढे व्यवहार गेला नाही, अशा पद्धतीचे जे सभासद आहेत हे सर्व सभासदांना कमी करण्यात आले 500। हे सहकार खात्याच्या नियमानुसार करण्यात आले, हे कुठल्या पार्टीचे किंवा व्यक्तिशा कोणाला टार्गेट करून कमी करण्यात आलेले नाहीत। अशा पद्धतीचा लोकांच्या मध्ये गैरसमज किंवा संभ्रम निर्माण करून करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे, तर तो गैरसमज लोकांनी दूर करावा आणि कुणाच्या न बळी पडता आपल्या कबशीला सगळ्यांनी मत द्यावे आणि कुणाच्या जी काही अंधार आहे ती कळतंय, विरोध पार्टी काय बोलल
काय सांगेल परवा काय बोलली त्याच्यावर कुणीही त्याला बळी न पडता आपल्या जयाभाऊंच्या सगळ्या यांना मतदान करून विजय करा. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.